माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 18 अयोध्याकांड. मी आशा करतो की हजारो अज्ञानी मूर्खापेक्षा एका विद्वान माणसाच्या सहवासाची तू निवड करीत असावास. एकच बुद्धिमान मंत्री आपला प्रचंड फायदा करून देऊ शकतो. त्या उलट गरजेच्या वेळी हजारो मूर्खही काहीच करू शकत नाहीत. हे भरता, जर राजाला एखादा आजार गंभीर करणाऱ्या वैद्यापासून मालकावर मानहानीचा प्रसंग आणणाऱ्या नौकरापासून स्वतःच राजा होऊन पाहणाऱ्या योद्ध्यापासून आपली सुटका करून घेता आली नाही, तर ते त्याला नक्कीच मारून टाकतील. तुझ्याकडून स्त्रियांचे रक्षण, मानसन्मान केला जातो ना, त्यांच्या भौतिक गरजांची पूर्तता केली जाते ना. मला आशा आहे की तू स्त्रियांवर अतिविश्वास ठेवत नसावास किंवा तुझी गुपिते त्यांना सांगत नसावास. भरताचा जटा संवार वल्कले पाहून त्यांनी ही व्रते आपल्यावरील प्रेमापोटी स्वीकारली आहे हे राम समजू शकत नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा भरतांना आलिंगन देऊन रामाने चौकशी केली. प्रिय बंधो, सिंहासनाचा त्याग करून एखाद्या भिक्षुकासारख्या वेश धारण करून तू अरण्यात का आला आहेस? भरत उतरले. रामा, माझ्या मातेने मला कळू न देता आपले गुप्त कारस्थान पार पाडले. मला माहीत आहे की तुम्हीच सिंहासनाचे योग्य उत्तराधिकारी आहात. म्हणूनच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की तुम्ही अयोध्येला परतावे, राज्यकारभार आपल्या हाती घ्यावा. खरे पाहता तुमच्या नसल्यामुळे प्रत्येक जण दुःखी आहे. त्यामुळे अयोध्येतील जीवन ठप्प झाले. आपल्या उत्कट भावना व्यक्त करताना भरताने रामाचे चरणकमल धरून आपल्या मस्तकावर ठेवले. तेव्हा भरतांना वर उचलून राम म्हणाले, मला वनवासात पाठवण्यामागे तुझा हात नाही हे मी जाणून आहे. तरी कोणत्याही पापयुक्त मार्गाने सिंहासन मिळवण्याची माझी इच्छा नाही. हे भरता, तू आपल्या मातेला किंवा महाराजांना याबद्दल दोष देऊ नकोस, कारण त्यांची कृत्ये औचित्याला धरूनच होती. खरे तर ज्येष्ठांना आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कनिष्ठासोबत हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य असते. म्हणून तू राजसिंहासनाचा स्वीकार कर, राज्य चालव. ताताची इच्छा आहे तीच माझ्या 14 वर्ष राहण्याचा मनात निर्धार आहे. कारण पित्याची आज्ञा ही सर्वोच्च धर्मतत्व असे मी मानतो. तथापि यावर आक्षेप घेत भरत म्हणाले, ज्येष्ठ राजपुत्राच्या उपस्थितीत दुसरा कोणी राजा होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला अयोध्येला यावेच लागेल. तातांच्या आत्म्याला जलार्पण केल्यानंतर राज्य सिंहासनाचा बसावेच लागेल. आपल्या पित्याचा मृत्यू झाल्याचे कळताच राम भोळ येऊन जमिनीवर कोसळले. सीता, लक्ष्मण, शत्रुघ्नाने जेव्हा त्यांच्या अंगावर पाणी शिंपडले तेव्हाच ते सिद्धीवर आले. त्यानंतर अश्रू भरल्या नेत्राने पित्याच्या वियोगाबद्दल शोक करीत रामाने जाहीर केले, आता तर मी अयोध्येला कधीच परतणार नाही. जरी ते एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे शोक करताना दिसत होते, तरी राम दिव्यच होते. परमेश्वर, त्यांची काया, त्यांच्या लीला या कधी सामान्य किंवा भौतिक नसतात. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की भगवंताचा जन्म, त्यांचे कर्म, त्यांचे अंतर्धान पावणे, केवळ या सगळ्यांचे दिव्य स्वरूप जाणून घेतल्याने मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. जेव्हा भगवान श्रीकृष्णांना शाल्व ह्या असुरांकडून आपले पिता वसुदेव यांचा वध झाल्याचे कळले, तेव्हा त्यांनी अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या क्षणी ते दुःखाने जवळजवळ बेशुद्ध पडले होते. भगवान राम कृष्ण दोघेही पूर्ण पुरुषोत्तम भगवान असूनही प्रसंगी गोंधळून गेल्यासारखे का भासतात? शोक आणि मनाचा संभ्रम ही तर बद्ध जीवनात्म्याची लक्षणे होत. ही लक्षणे जे ज्ञान, सामर्थ्य या समवेत सर्व प्रकारच्या वैभवाने परिपूर्ण आहेत अशा परमेश्वरामध्ये कशी दिसू शकतात? हा वादाचा मुद्दा आहे. खरे तर परमेश्वराची कधीच दिशाभूल होत नाही आणि ते कधीही संभ्रमात नसतात. ते जेव्हा एखाद्या मानवाच्या भूमिकेत असतात तेव्हा ते सामान्य माणसासारख्या भावना दर्शवितात. स्वतःला पूर्णपणे मानव म्हणूनच प्रदर्शित करतात. ज्या सर्व महर्षींनी भगवंताची मनापासून सेवा केलेली आहे ते सर्व शारीरिक अवधारणेतून मुक्त झालेले आहेत. मग स्वतः परमेश्वरच शरीराला आत्मा समजून भ्रमात कसे पडतील? खरोखर त्यांचा शोक म्हणजे त्यांच्या सर्वोच्च, अमर्याद, अचिंत्य व्यक्तिमत्वाचाच एक पैलू.
त्यांचे एक ऐश्वर होय. त्यानंतर राम आपल्या बंधूंसह सुमंत्रासह आपल्या पित्याच्या कल्याणासाठी तर्पण करायला मंदाकिनी गंगेच्या तीरावर गेले. नंतर चित्रकूट पर्वताच्या शिखरावरील आपल्या कुटीत परतल्यानंतर रामाने आपल्या बंधूच्या हातात घेतले. चौघेही दुःख वेगाने विलाप करू लागले. तो मोठा आवाज दर्याखोऱ्यातून घुमला. तो आवाज भरताच्या सैन्याच्या कानी पडला. तेही दुःखी झाले, कारण भावाभावांचा आक्रोश आपल्या निधन पावलेल्या पित्यासाठी आहे त्यांच्या लक्षात आले. सर्व सैनिक आवाजांच्या दिशेने धावले, कारण तेही रामांना पाहायला अतिशय उत्सुक होते. जेव्हा ते कुटीपर्यंत पोहोचले तेव्हा योद्ध्यांनी साश्रुनयनांनी रामांना अभिवादन केले. त्याला प्रतिसाद म्हणून रामाने प्रत्येकाचे आपापल्या पदाला उचित असे स्वागत केले. दरम्यान महाराज दशरथाच्या 3 विधवा राण्यांना पुढे करून वसिष्ठही घाईघाईने रामाच्या दर्शनासाठी आले. जेव्हा वसिष्ठ आणि 3ही विधवा राण्या मंदाकिनी गंगेच्या किनाऱ्यावर आल्या तेव्हा त्यांना रामाने आपल्या दिवंगत पित्याला अर्पण केलेल्या वस्तूंचे अवशेष दिसले. रामाजवळ आपल्या पित्याला अर्पिण्यासाठी एक रानटी फळाच्या घराखेरीज दुसरे काही नव्हते. ते पाहून कौशल्या व्यथित झाली. आपल्या पतीसाठी ही गोष्ट तिला अयोग्य वाटली. थोडासा हास्यास्पद विचार तिच्या मनात आला. माणूस ज्या देवतांची पूजा करतो त्या देवतांना त्या माणसाचा निर्वाह ज्या अन्नावर चालतो तेच अन्न ग्रहण करावे लागते, अशी प्रसिद्ध म्हण सत्यच आहे हे इथे दिसते आहे. ज्या वसिष्ठ 3 विधवा रामाच्या कुटीजवळ पोचल्या तेव्हा रामांना पाहून त्या व्यथित झाल्या. राम हे जणू स्वर्गातून धरतीवर पतन झालेल्या एखाद्या देवतेसारखे दिसत होते. राम तत्परतेने उभे राहिले. आपल्या मातांच्या चरणस्पर्शासाठी पुढे सरसावले. ते जसे त्यांच्या पुढे नतमस्तक झाले तशा 3ही माता त्यांच्या पाठीवरील धूळ पुसू लागल्या. त्याचप्रमाणे सीता लक्ष्मणाने साश्रुनयनाने मातांचा पदस्पर्श केला. कौशल्याने सीतेला आलिंगन दिले. राम वसिष्ठांच्या पदस्पर्शासाठी पुढे सरसावले. राम आपल्या गुरुसमवेत बसले. त्याचवेळी इतर सर्वजण त्यांच्या भोवती जमले. नंतर भरत रामांना म्हणाले, मला कोसल देशाचे राज्य तुम्हाला परत करायचे आहे. तेथे असलेल्या प्रत्येकाने जरी या प्रस्तावाची प्रशंसा केली तर राम म्हणाले, प्रिय भरता, या भौतिक जगात कुणीही स्वतंत्रपणे वागू शकत नाही. चिरंतन कालाच्या प्रभावाखाली प्रत्येक गोष्टीचा अंतिमतः पराजय होतो. म्हणूनच आयुष्याचे फाशी उलटे पडले. म्हणून कोणत्याही शहाण्या माणसाने शोक करू नये. संयोगाचा शेवट नेहमी वियोगातच होतो. जशी पाण्यात तरंगणारी 2 लाकडे वाहता वाहता एकत्र येता पुन्हा भिन्न वाटाने जाता, तशीच कुटुंब समाज थोड्या काळाकरिता एकत्र येतात, पुन्हा आपापल्या वेगळ्या पड्ड्याकडे बडावाकडे जाण्यासाठी विभक्त होता. जसे भक्क घन खांबही हळूहळू झिजतात त्यामुळे घर पडते, त्याचप्रमाणे मनुष्य रुद्ध होऊन सरते शेवटी मृत्यूला कवटाळतो. ज्याप्रमाणे नदी तिच्या उगमस्थानाकडे परत जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपला पिता पूर्वजांच्या मार्गाने अनुसरण केले पाहिजे. दुसऱ्याच्या मृत्यूमुळे मनुष्याने शोक का म्हणून करावा, कारण तो तर स्वतःच सुखक्षणी मरण्याच्या जवळ जातो आहे. माणसाच्या त्वचेला सुरकुत्या पडतात, त्याचे केस पांढरे होतात, तो काय करू शकतो? तो सूर्योदय सूर्यास्त बघून आनंदित होतो, पण हा विचार करत नाही की रोज तो थोडा थोडा मरत असतो. लक्षात ठेवा, वाक्य खूप सुंदर. धीरोदात्त विद्वान व्यक्तीने मृत्यूनंतर उच्च स्थान मिळविण्याच्या हेतूने धर्मतत्त्वे अनुसरण्यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग केला पाहिजे. आपल्या पिताश्रीकरिता आपण शोक करण्याची गरज नाही, कारण त्यांनी आपल्या जुन्या शरीराचा त्याग करून स्वर्गीय सुख प्राप्त केले. भरता, तू आता ताबडतोब अयोध्येला परतले पाहिजे. आपल्या पित्याची आज्ञा मलाच आणली पाहिजे. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी येथे राहीन. भरताने आपली बाजू मांडताना सांगितले, आपले थोर पिताश्री त्यांच्या उतार वयात स्त्रियांविषयी अत्यंतिक आसक्त बनले होते. खरोखर मृत्यूसमयी मनुष्य कोणत्या ना कोणत्या वस्तूवर आसक्त होतो. या प्रख्यात उक्तीची ते जणू पुष्टीच देत होते. त्यांच्या या आसक्तीमुळे झालेल्या हानीची भरपाई करण्यासाठी राम, तुम्ही अयोध्येला परत यावे. तुम्ही एक क्षत्रिय आहात, त्यामुळे एखाद्या आश्रमवासियाप्रमाणे न वागता राजाप्रमाणे वागणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही एक गृहस्थ आहात जो 4 आश्रमातल्या उत्तम
आश्रम आहे. आपल्या कुटुंबविषयक कर्तृत्वाचा तुम्ही का त्याग करीत आहात? तुम्ही अयोध्येला परतणार नसाल तर मीही जाणार नाही. लक्ष्मणासारखा मी येथे या वनात राहीन. राम उत्तरले, प्रिय भरता, तू आपल्या पित्यावर ते कैकेयीवर आसक्त झाल्याची चुकीची टीका करतो आहे. दशरथाचा कैकेयीशी विवाह झाला तेव्हा तिच्या पित्याने त्यांच्याकडून वचन घेतले होते की तिचा पुत्रच पुढे राजा होईल. आपल्या पित्याचे वचन अबाधित राखण्यासाठी भरता तू आता अयोध्येला परत जा. माझ्यासाठी का होईना, पण तू राज्य करण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. नंतर जाबाली नामक महान ऋषींनी बोलायला सुरुवात केली, प्रारंभ केला. रामामध्ये राजवैभव भोगण्याची, इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा निर्माण करण्यासाठी, अशा तऱ्हेने त्यांना अयोध्येला परतविण्यासाठी जांबालीने पुढील प्रकारे नास्तिक तत्वज्ञान विशद केले. राजकुमार, सजीव प्राणी हा केवळ शुक्राणू बीजांडे यांच्या संयोगापेक्षा अधिक काही नसतो. पिता हे सजीवाचे निमित्त कारण असतो, तर माता भौतिक कारण असते. पण प्रत्यक्षात अणूंचा अकस्मित संयोग हेच सृष्टीचे वास्तविक कारण आहे. जेव्हा व्यक्ती मरण पावते तेव्हा पुन्हा एकदा तिची माती होते. म्हणूनच प्रत्येक गोष्ट केवळ एक अणुसंकुल आहे, बाकी काही नाही. ज्याचा आपण माता, पिता, पुत्र, कन्या म्हणतो, ती काही खरी नाती नसतात. रामा, तुझ्या तथाकथित पित्यासाठी तू का बरे दुःख भोगतोस? अंतिम विधी पार पाडायचा काय बरे उपयोग? तुम्ही देऊ केलेल्या गोष्टी मृतात्मे खातात का? फक्त ते आपल्याला डोळ्यांनी दिसते, तेच सत्य आहे. म्हणून प्रिय रामा, भरताकडून राज्य स्वीकारून इंद्रियांना सुख देणारा आनंद उपभोग. या शाब्दिक हल्ला रोखत राम क्रोधाने उतरले. आपले विचार हे पुण्याच्या वेशातील पापच आहे, म्हणून ते अतिशय घातक आहे. विद्वत्तेच्या नावाखाली आपण घोर अज्ञान शिकवत आहात. खरे ज्ञान हे आत्मसाक्षात्काराकडे नेते. उलट जो फक्त इंद्रिय सुखासाठी जगतो तो अनियंत्रित वासनेचा, लोभाचा गुलाम होतो. सत्य हेच धर्माचे परमोच्च तत्व आहे. म्हणून वैयक्तिक इंद्रिय तृप्तीच्या आसक्तीत वाहून न जाता मी माझ्या पित्याच्या आज्ञेला चिटकून राहील. ही पृथ्वी कर्मभूमी आहे. जेव्हा एखाद्याला दुर्लभ मनुष्य जन्म मिळतो तेव्हा त्याचे फक्त पुण्यकर्म केले पाहिजेत. माझ्या पित्याने आपल्याला मंत्री नेमून चुकच केले, कारण आपला दृष्टिकोन नास्तिकवादी आहे. आपल्यासारखे नास्तिक इतके घृणास्पद असता की वेदांनी त्यांचे मुख पाहण्यासही प्रतिबंध केलेला आहे. नंतर जांबलीने कबूल केले, खरे तर मीही वेदांताच अनुयायी आहे. परमेश्वराच्या अस्तित्वावर माझा ठाम विश्वास आहे. मी फक्त तुम्ही अयोध्येला परत जावे म्हणून तुमचे मन वळविण्यासाठी असे बोलत होतो. जांबालीच्या भाषणामुळे राम क्रुद्ध झालेले पाहून वशिष्ठाने मध्यस्थी केली. एखाद्या नास्तिकाप्रमाणे जांबाली बोलले, कारण ते जाणता की प्रत्येकाला किती तीव्रतेने तुम्ही अयोध्येला परतून सिंहासनावर बसायचे वाटते. इक्ष्वाकू कुळाच्या इतिहासात प्रत्येक महान राजाने राज्याचा वारस म्हणून आपल्या ज्येष्ठ पुत्राचीच निवड केली. जोपर्यंत मोठा भाऊ जिवंत तोपर्यंत धाकटा भाऊ सिंहासनाचा स्वीकार करत नाही. हा या कुळातील अखंड नियम. म्हणून अयोध्येला प्रज्ञेची आम्ही तुला पुन्हा पुन्हा विनवणी करीत आहोत. तुम्ही हा सुद्धा विचार करावा की माझ्या आज्ञेचे पालन न करणे हे सुद्धा धर्मतत्वाच्या विरुद्ध होय. गुरुची आज्ञा माता पित्याच्या आज्ञेपेक्षा श्रेष्ठ असते. तथापि मनुष्याचे मातापित्याप्रतीचे कर्तव्य सर्वात महत्वाचे आहे. या वचनावर राम दृढ झाले. रामांचे मन वळविण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे हे बघून अत्यंत दुःखी झालेल्या भरताने सुमंत्रांना आज्ञा केली. रामाच्या कुटीच्या दरवाजासमोर कुश गवत अंथरा. मी तेथे डोळ्यावर पट्टी बांधून अन्न पाण्याचा त्याग करून तोपर्यंत बसून राहील जोपर्यंत राम आपला हट्ट सोडून राजसिंहासनाचा स्वीकार करीत नाहीत. तथापि रामाच्या आज्ञेशिवाय सुमंत्र आहे असे काही करणार नव्हते. म्हणून भरताने स्वतःच कुश गवत अंथरले. रामाच्या कुटीसमोर ते बसले. त्यावर राम म्हणाले, प्रिय बंधू, तू असा पवित्र का म्हणून घेत आहे? तू अट्टहासाने मला का म्हणून विरोध करीत आहे? अशा तऱ्हेने संबोधल्यानंतर भरताने आमरण उपोषण करण्याची कल्पना सोडून दिली. पण तरी ते विनवणी करीतच राहिले. मला तुमचा प्रतिनिधी म्हणून 14 वर्ष वनात राहू द्या. तुम्ही अयोध्येला परता. तेव्हा दैवी ऋषींचा एक समूह अदृश्यपणे आकाशात जमला. दोघा भावांमधील अलौकिक संभाषणाची प्रशंसा करू लागला. त्यानंतर रावणाचा मृत्यू लवकर यावा या इच्छेने ते ऋषी म्हणाले, भरता, तू आपल्या ज्येष्ठ बंधू रामाचा सल्ला
मानला पाहिजे. शेवटी अपरिहार्य परिस्थितीला शरण जात भरताने आपल्याबरोबर आणलेल्या सोन्याने जडविलेल्या लाकडी पादुका बाहेर काढल्या. त्यांनी रामांना आपले चरणकमल या पादुकांवर ठेवण्याची विनंती केली. रामाने तसे केले. भरताला पादुका परत दिल्या. त्या पादुका हातात घेऊन भरताने रामांना प्रणाम केला व म्हटले, या पादुकांवर राज्याचा भार सोपून मी जटाधार वल्कली धारण करून अयोध्येच्या बाहेर राहीन. हे राम तुमच्या परतीची वाट पाहत मी फळे आणि कंदमुळे यावरच निर्वाह करीन. तथापि जर 14 वर्षानंतर आपण परत आला नाहीत तर मी अग्नी प्रवेश करून माझे जीवन संपवेन. बघा किती भावाभावांचे प्रेम. नाही तर हल्लीच्या युगात बघा, करा विचार. रामाने याला अनुमती दिली. भरत शत्रुघ्नांना आपली वनवासाची मुदत संपल्यावर परतण्याचे आश्वासन देत आलिंगन दिले. अश्रुपूर्ण नेत्राने रामाने आपल्या बंधूंचा निरोप घेतला. त्यांना विनंती केली की कैकेयीकडे त्यांची दुर्लक्ष करू नये, हा तिचा द्वेष करू नये. मग राम आपल्या मातांची मधुर वचने बोलले, परंतु दुःखामुळे त्या काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. भरताने रामांना प्रदक्षिणा घातली. सरते शेवटी प्रत्येकाला अयोध्येस परतण्याची विनंती करीत रामाने पाठ वळून कुटीत प्रवेश केला. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भाग बघूया. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.